10वी-12वीच्या परीक्षेदरम्यानही महावितरणचा लपंडाव सुरूच. परीक्षा कालावधीत वीज सुरळीत ठेवण्यात यावी, अन्यथा महावितरण कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा मनसेचा इशारा. सविस्तर वृत्तांत असा की दिनांक 4/3/2024 रोजी महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनी सोलापूर अधीक्षक अभियंता शिंदे यांना निवेदन देण्यात आलं की सध्या सोलापूर जिल्ह्यात 10वी-12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत, परंतु महाराष्ट्र राज्य महावितरण कंपनीकडून लाईटचा लपंडाव सुरूच आहे. दिवसभर पेपर असल्याने विद्यार्थी व विद्यार्थिनी रात्री अभ्यास करण्यासाठी बसतात, परंतु रात्री लाईट गेलेली किंवा सारखी लाईट ये जा करत असते. महावितरणाला याबाबत संपर्क साधला असता अधिकाऱ्यांचा मोबाईल बंद असतो आणि चुकून फोन लागलाच तर लाईट फॉल्टी आहे, कुठेतरी घोटाळा झालाय अशी उत्तरे ऐकायला मिळतात. परीक्षा कालावधीत वीज सुरळीत नसल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. विद्यार्थी व विद्यार्थिनींना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. याचा परिणाम त्यांच्या परीक्षेवर होतो व मार्क कमी पडले किंवा नापास झाले तर ते चुकीचे निर्णय घेतात व आत्महत्या करण्याइतपत टोक्याचे पाऊल उचलतात. यासारख्या घटना घडू नयेत. तसेच 10वी व 12वी या परीक्षेच्या विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी निर्णायक ठरत असते. त्यामुळे 10वी-12वी परीक्षा खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि अशातच महावितरण कंपनीकडून लाईट घालवण्याचा संतापजनक प्रकार करण्यात येत आहे. तरी परीक्षा कालावधीत महावितरण कंपनीने लाईट सुरळीत ठेवावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना महावितरण कंपनीच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राहुल राज सुर्वे पाटील यांनी दिलेला आहे.